हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर BCA BBA CET एक्झाम 2026 मध्ये कधी होणार आहे, त्याची डेट काय असणार आहे, ऍप्लिकेशन कधी येणार आहे तुमचे, हे सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बोलूया. आपण डेट्स वगैरे बघून घेऊया. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की BCA BBA CET एक्झामसाठी कंप्लीट कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स भेटणार आहे. लाईव्ह लेक्चर असतात आपले, त्याच्यानंतर नोट्स, टेस्ट सिरीज, MCQ हे सगळं काही तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 100 मार्काचा पेपर असतो. ओके, 100 मार्काचा तुमचा पेपर असतो. तर तुम्ही हे कोर्स जॉईन केला तर इझिली तुम्ही 90+ इथे जाऊ शकतात. ओके, तर आपलं हे टार्गेट असतं, 90+ टार्गेट असतो आपला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, याची फीस फक्त 2000 रुपये आपण ठेवलेली आहे. नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. हे कोर्स जॉईन केलं तुम्ही तर हे एक फायदा होतो की तुमचं ऍडमिशन नक्कीच होऊन जातो. आम्ही तुम्हाला म्हणजे एक्झाम झाल्यानंतर पण जे आहे गाईड करत असतो, म्हणजे कोणतं कॉलेज निवडा वगैरे अशा प्रकारे सगळी फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक्झाम कधी होणार आहे ते आपण एकदा बघून घेऊया. तर हे बघू शकता तुम्ही 2026 BCA CET BCA BBA CET जे आहे ते एकदाच होत असते, म्हणजे त्याचा टाइम टेबल जे आहे ते एकदाच येत असतो. तर त्याचा एक्सपेक्टेड ऍप्लिकेशन जे आहे कधी येऊ शकतात, जानेवारी किंवा मार्च मध्ये, जानेवारी मार्च 2026 मध्ये येऊ शकतात. ओके, ऍप्लिकेशन. आणि त्याचं एक्झाम जे आहे कधी होऊ शकतो बघा, एक्झाम त्याचा होऊ शकतो एप्रिल मध्ये, जे एक्सपेक्टेड डेट आहे. आणि या महिन्यातच होतो जनरली. ओके, एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये तुमचं जे आहे एक्झाम होईल आणि तुमचं जे ऍडमिट कार्ड वगैरे जे आहे ते एप्रिलच्या सेकंड वीक मध्ये येऊन जाईल, म्हणजे 10-12 दिवस पहिले येऊन जातं तुमचं ऍडमिट कार्ड. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुमची सगळी प्रोसेस वगैरे झाल्यानंतर जे आहे जून मध्ये तुमचा फर्स्ट वीक मध्ये रिझल्ट लागून जाईल. आणि त्याच्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे, कॅप राऊंड वगैरे जे आहे ते स्टार्ट होऊन जातात. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे BCA ची माहिती होती. तुम्हाला माहित आहे 100 मार्काला तुमचा पेपर असतो, कॉम्प्युटर बेस असतो पूर्ण, आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. ओके, तर अशा प्रकारे हे सगळं दिलेलं आहे. एक्झाम नेम काय BCA. ओके, त्याच्यानंतर कंडक्टिंग ऑथॉरिटी स्टेट कॉमन टेस्ट सेल महाराष्ट्र. एक्झाम लेवल काय अंडर ग्रॅज्युएट आहे. एक्झाम कधी होते, म्हणजे वर्षातून एकदाच होते. ऑफर्ड कोर्स बॅचलर कोर्स इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये होतं. मोड ऑफ ऍप्लिकेशन ऑनलाईन असणार आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फीस काय असते बघा, अनरिझर्व्ड कॅटेगरी साठी, म्हणजे जनरल जी कॅटेगरी असतात त्यांच्यासाठी 1000 रुपये फीज असते, आणि रिझर्व्ह कॅटेगरी साठी 800 रुपये फीज असते. ओके, एक्झाम कशी होणार आहे, ऑनलाईन एक्झाम होते तुमची. ड्युरेशन असतं 1.5 तास असतं ड्युरेशन. मीडियम ऑफ एक्झाम हे बऱ्याच जणांचा म्हणजे इथे डाऊट असतो, तर मराठीमध्ये येईल की इंग्लिशमध्ये येईल पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, BCA CET चा जे एक्झाम आहे ते इंग्लिश मध्येच होतो, BBA BCA CET चा. ओके, 100 मार्क असतात. ओके, आणि इथे जे आहे फॉर एव्हरी करेक्ट रिस्पॉन्स 2 मार्क विल बी अलॉटेड, नो निगेटिव्ह मार्किंग फॉर इनकरेक्ट. ओके, तर अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे इथे, आणि इथे फोन नंबर, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ईमेल ID वगैरे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आहे पूर्ण डिटेल, एक्झामची पूर्ण डिटेल आहे. तर तुमची एक्झाम कधी होऊ शकते बघा, आपण बघितलेलं आहे एप्रिल मध्ये तुमची जी आहे लास्ट वीक मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. तर आतापासूनच तयारीला लागा, कोर्सला जॉईन करा. कोर्स जे आहे 1 वर्षाची त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. 1 वर्षाची आहे त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. कोर्सला जॉईन करून जे आहे तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट.